पुढची बातमी सुद्धा फार महत्त्वाची आहे मंडळी. मुंबईच्या महापौर पदाची औपचारिक शपथ घेण्याच्या आधीच रितू तावडे ज्या मुंबईच्या आता महापौर होत आहेत त्यांनी असं जाहीर करून टाकलं की मुंबईतून बांगलादेशींना शोधून हद्दपार करणार. पण मंडळी वाद इथे नाही, त्याच्या पुढे सुरू झाला. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी असं म्हटलं की एकीकडे केंद्र सरकार अर्थसंकल्पात बांगलादेशच्या करता मदतीची तरतूद करतं आणि दुसरीकडे तुम्ही बांगलादेशींना हुसकावून लावण्याच्या भाषा करता. हा वाद पुढे आणखीन मोठं रूप घेणार असं दिसतंय. मुंबईतून बांगलादेशींना हद्दपार करणार. नवनिर्वाचित महापौर रितू तावडेंची मोठी घोषणा. रितू तावडेंच्या घोषणेवर राऊतांचा पलटवार. बांगलादेशला कोट्यवधींचा निधी का दिला, राऊतांचा सवाल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपनं रितू तावडे यांच्या खांद्यावर महापौर पदाची धुरा सोपवली. मात्र महापौर पदाची सूत्र हाती घेण्याआधीच रितू तावडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार असा दावा रितू तावडे यांनी केला आहे. ये जो मुंबई में इस तरह से बांग्लादेशी और इस तरह के लोग आके बैठे हैं, उनको यहाँ पे बैठने के लिए नहीं मिलेगा आगे जाके, क्योंकि इनका पूरा पेपर वर्क सब चेक किया जाएगा. जो भी बांग्लादेशी रोहिंगे उनको यहाँ पे बैठने हम नहीं देंगे बिल्कुल. और मुंबई का रंग जो है वो भगवा ही रहेगा. बांग्लादेशी मुक्त मुंबई हम करेंगे. रितू तावडेंच्या या घोषणेवर खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. एकीकडे भाजपच्या महापौर बांगलादेशींना हाकलण्याचा दावा करतात, दुसरीकडे मोदी सरकार आपल्या अर्थसंकल्पामध्ये हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशसाठी कोट्यवधींचा निधी देतं, अशी टीका राऊत यांनी केली आहे. घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेशविषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये गेल्या 1 वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची 450 मंदिरं पाडली, हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली. त्यांना जाळून मारलं, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांना गोळ्या घातल्या. यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अक्षर काढत नाही हिंदूंच्या संरक्षणासाठी. उलट आता माझा अंडरलाईन करून घ्या, भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐकून घ्या, हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर. देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली. बांगलादेश सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या शेजारील देशाला अधिक आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळेस निधीच्या वाटपामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 2025च्या तुलनेत हा निधी 74% वाढवला आहे. केंद्र सरकारनं 2026च्या अर्थसंकल्पात बांगलादेशला 60 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. गेल्या अर्थसंकल्पात बांगलादेशला 34 कोटी 48 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. तर यावर्षी परराष्ट्र मंत्रालयानं बांगलादेशसाठी 120 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र दोन्ही देशांमधील तणावपूर्ण स्थिती पाहता हा निधी 50% कमी करण्यात आलाय. मोहम्मद युसूफ यांनी बांगलादेशची कमान सांभाळल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय. तरीही भारत सरकार अत्यंत सावधगिरीनं संबंध पुढे नेत आहे. दरम्यान संजय राऊतांनी हाच मुद्दा हेरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही काय सांगताय की अर्थसंकल्पामध्ये बांगलादेशीसाठी तरतूद केली. काँग्रेसच्या काळामध्ये करोड रुपये बांगलादेशींना देण्याचं पाप तुम्ही केलं होतं, काँग्रेसनं केलं होतं. बांगलादेशींना एकही रुपया दिला गेलेला नाही. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याचं काम केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं करतंय, राज्य सरकारकडनं केलं जातंय आणि मुंबईमध्ये देखील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय. संजय राऊत, तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? तुम्हाला बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावरच मुंबई महापालिका जिंकायची होती. हेच तुमचं धोरण होतं.
येणाऱ्या काळामध्ये देखील बांगलादेशींच्या जीवावर तुम्हाला मुंबईवर राज्य करायचंय. त्यामुळं बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणार म्हटलं की तुम्ही अस्वस्थ झालात. मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये रितू तावडे यांनी भूमिका घेतल्यानंतर लगेच संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. रितू तावडे म्हणतायत की मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना आम्ही बाहेर काढू. तर संजय राऊत, तुम्हाला एवढी अडचण का होते? बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका काय येतोय? कारण याच बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर मुंबई महापालिका जिंकायची हे तुमचं धोरण होतं आणि मुंबईकरांनी ते ओळखलं आणि तुम्हाला घरी बसवलं. बांगलादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढण्याचं काम केंद्र सरकार करतं, राज्य सरकार करतंय. तुम्हाला मात्र या घुसखोरांचा पुळका येतोय. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशींची घुसखोरी हा चिंतेचा विषय बनलाय. मुंबईत मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. यामागे बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी हे मूळ कारण असल्याची दाट शक्यता आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थानं गेल्या एका अभ्यासातून 2051 पर्यंत मुंबईतील मुस्लिम लोकसंख्या 30% होईल असा अंदाज वर्तवलाय. 1961 मध्ये मुंबईमध्ये मुस्लिम फक्त 8% होते. 2011 मध्ये मुस्लिमांची संख्या 21% झाली आहे. तर 2051 पर्यंत मुंबईमध्ये मुस्लिम लोकसंख्या ही 30% पोहोचेल. तर मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 54% कमी होईल असाही अहवाल या अभ्यासातून समोर आलाय. त्यामुळे बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा देखील तितकाच चिंतेचा विषय बनलाय. आता महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशींना हद्दपार करण्याची घोषणा केली आहे खरी, पण ही घोषणा अंमलात आणण्यासाठी त्या काय उपाययोजना करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.